माणुसकीचा ओलावा. समाजसेवक स्वर्गीय गणेश बावणे यांच्या कुटुंबाला समाजाकडून आर्थिक मदत. समाजासाठी झटणाऱ्या एका निस्वार्थी कार्यकर्त्याच्या पश्चात समाज त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा राहू शकतो याचे ज्वलंत उदाहरण अमरावती जिल्ह्यातील जैनपूर येथे पाहायला मिळाले. मूळचे मौजे जैनपूर ता दर्यापूर येथील रहिवासी आणि दिघी, पुणे येथे स्थायिक असलेले श्री गणेश भीमराव बावणे यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी समाज बांधवांनी मदत निधी सुपूर्द केला आहे. समाजकार्यात झिजले आयुष्य. कुटुंबावर ओढवली होती हलाखीची स्थिती. 9 मार्च रोजी गणेश बावणे यांचे अचानक निधन झाले. आयुष्यभर त्यांनी समाजाप्रती अत्यंत आस्थेने आणि निस्वार्थी भावनेने कार्य केले. मात्र समाजसेवा करताना त्यांनी स्वतःची आर्थिक स्थिती भक्कम करण्याकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या संयोजकांनी कुटुंबाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता त्यांच्या मुलींचे शिक्षण पैशाअभावी अपूर्ण राहण्याची भीती निर्माण झाली होती. एक हात मदतीचा. मुलींच्या शिक्षणासाठी समाज धावून आला. बावणे कुटुंबाची ही बिकट अवस्था पाहून त्यांच्या दोन्ही मुली कुमारी श्रेया आणि कार्तिका यांचे शिक्षण थांबू नये यासाठी समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी स्वहाताने मदत केली. अवघ्या काही दिवसांत जमा झालेला निधी आज 22 मार्च रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती सुषमा बावणे आणि मुलींकडे सुपूर्द करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. या मदत निधी सुपूर्द करण्याच्या प्रसंगी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भास्कर नंदाने, सुरेशराव वानखडे, उकंडराव सोनोने, श्रीमती नर्मदाताई बावणे, राजाराम मात्रे, हरिदासजी नंदाने, सर श्रावणजी धारपवार, वासुदेव नेमाडे, देविदास कुसुंबे, विलास भामोद्रे, गजानन भामोद्रे, अमोल बावणे, भीमराव बावणे, शामराव बावणे, माजी सरपंच रामरावजी बावणे, रामेश्वर सूर्यवंशी यावेळी उपस्थितांनी गणेश बावणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गणेशजींनी समाजासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. हा निधी म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी दिलेला एक छोटासा आधार आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.